are going to discuss the first topic of पदार्थविज्ञान series, ज्याचं नाव आहे परीक्षा प्रणाली. ठीक आहे. आता आपण परीक्षा का करत असतो एखाद्या विषयाची, ठीक आहे. तर यांनी काय म्हटलेलं आहे, ते शास्त्र असो किंवा व्याधी असो, आपण काय करत असतो पहिले तर कोणताही जो एखादा वस्तू असेल त्याचा आपण काय करतो, परीक्षा करतो आणि नंतरच त्याचा काय करत असतो, आपण त्या आपल्या शास्त्रामध्ये उपयोग करत असतो. ठीक आहे. म्हणून याला आपण इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. आता परीक्षेची व्याख्या काय दिलेली आहे, तर जिज्ञासा नाम परीक्षा यथा भेषज परीक्षोत्तर कालम उपदेक्षते. म्हणजे काय म्हटलेलं आहे यांनी, तर परीक्षेलाच काय म्हटलेलं आहे, तर जिज्ञासा म्हटलेलं आहे. आता जिज्ञासा का म्हटलेलं आहे यांनी, तर हे काय म्हणतात, आपण जर एखादं औषध बनवलं असेल, ठीक आहे, भेषज बनवलं असेल, तर आपण काय करतो, त्याची ट्रायल घेत असतो. त्याच्यानंतर आपण काय करतो, उत्तर काळात त्याचा जो व्याधी असेल त्याच्यासाठी उपयोग करत असतो. ठीक आहे. म्हणजेच काय करतो, आपण यावर प्रत्यक्ष आधी प्रमाणांद्वारा आधी यथार्थ तत्वाची परीक्षा करत असतो. म्हणून यांनी काय म्हटलं, परीक्षेलाच काय म्हटलेलं आहे, यांनी जिज्ञासा म्हटलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, तर परीक्षेत आवश्यकता काय आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपण बघतो की निदानात्मक किंवा चिकित्सेच्या दृष्टिकोनातून सुद्धा परीक्षेची विविध त्यांनी वर्णन केलेलं आहे की कसं आपल्याला परीक्षा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं, आयुर्वेदाने सुद्धा रोग, रोगी, औषध, वैद्य यांच्या सम्यक ज्ञानासाठी कशाची आवश्यकता आहे म्हटलेलं आहे, तर परीक्षेची आवश्यकता आहे असं म्हटलेलं आहे. सेकंड काय आहे, तर रोग असो किंवा रोगी असो, ठीक आहे, तर यांची चिकित्सासुद्धा कशाशिवाय होऊ शकत नाही म्हणतात, तर परीक्षेशिवाय यांची पण चिकित्सा होऊ शकत नाही. ठीक आहे. थर्ड काय म्हटलं यांनी, जर आपण एखादं औषध तयार केलं असेल, जर आपण त्याची ट्रायल्सच घेतले नाही किंवा परीक्षाच केली नाही, तर त्याचा आपण उपयोग जर केला तर तो काय ठरू आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतो. ठीक आहे. नंतर यांनी म्हटलेलं आहे, तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला चतुर्विध परीक्षा. तर चतुर्विध परीक्षेमध्ये काय येतं, द्विविधमेव खलु सर्वं सच्चासच्च तस्य आप्तोपदेश प्रत्यक्ष अनुमानम युक्तिच्छेती. चरकसूत्रस्थान 11/70 हा श्लोक आहे. काय म्हटलं यांनी, तर चतुर्विध परीक्षेमध्ये 4 परीक्षा येतात. कोणकोणत्या, आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्ती. ठीक आहे. हे 4 प्रमाणांचं चरकांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे या 4 प्रमाणांद्वारा आपण एखाद्या गोष्टीची परीक्षा करू शकतो. ठीक आहे. आता त्रिविध परीक्षा कशासाठी असते, आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान. ठीक आहे. कशासाठी असते त्रिविध परीक्षा, तर रोगाच्या विशेष ज्ञानासाठी किंवा सर्व रोगांचे विशेष ज्ञानासाठी. रोगाच्या डायग्नोसिस म्हणजे निदानात्मक दृष्टिकोनातून आपल्याला फक्त 3च महत्त्वाचे असतात, आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान. इथे युक्ती का म्हटलेलं नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला फक्त काय करायचं, तर डायग्नोसिस करायचं आहे. आपण युक्ती केव्हा करत असतो, जेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट किंवा त्याला आपल्याला पुढं एखादं करायचं असेल, सपोज त्याला औषधाची चिकित्सा करताना औषधासाठी आपण युक्ती करावं लागते की औषध कसं द्यायचं, कोणत्या फॉर्ममध्ये द्यायचं, ठीक आहे, किती वेळा द्यायचं, त्यासाठी आपल्याला युक्ती आवश्यक असते. परंतु आपल्याला फक्त रोगाचं ज्ञान करायचं असेल की रोग कसा आहे, सपोज आपण एखादं बुक बघितलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण आप्तोपदेश प्रमाण लावलं की ठीक आहे हा व्याधी असा आहे. ठीक आहे. नंतर आपण प्रत्यक्षादी प्रमाणाने त्याचे बघितले सिम्टम्स, असे सिम्टम बॉडीवर दाखवत आहे. ठीक आहे. नंतर आपण अनुमान दाखवलं की ठीक आहे हा रोग हा असू शकते. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला द्विविध परीक्षा. द्विविध परीक्षेमध्ये काय आहे, तर प्रत्यक्ष आणि अनुमान. ठीक आहे. तर हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे द्विविध परीक्षा, तर शास्त्र आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. प्रत्यक्ष आणि अनुमान. प्रत्यक्ष आणि अनुमानच काय म्हटलेलं आहे, आणि सपोज आपण एखादा कुठं बघितलं, सपोज की विमानस्थानामध्ये सांगितलेलं आहे की शास्त्र किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला 2 प्रमाण इम्पॉर्टंट आहे, प्रत्यक्ष आणि अनुमान. आता त्या प्रमाणाचा विचार सांगितला. काय म्हटलेलं आहे, प्रमाण हा शब्द कशापासून बनला आहे, प्र प्लस मा प्लस न. प्रमाण. काय आहे, तर उपसर्ग आहे. मा म्हणजेच काय, माध्यम किंवा करणे, आणि नचा अर्थ काय होतो, तो ज्ञान. म्हणजे काय म्हणतं इथं, तर ज्ञानाला प्रयुक्त करणारे साधन म्हणजेच काय, प्रमाण होय. ठीक आहे. ते त्यांनी श्लोक दिले छोटासा, तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. प्रमेयेन अर्थते इति प्रमाण म्हणजेच काय, ज्याच्याद्वारा आपलं यथार्थ ज्ञान किंवा ध्येय विषयाची यथार्थ ज्ञान होतं, त्याला काय म्हणतो आपण, तर प्रमाण म्हणतो. ठीक आहे. पर्यायी शब्दसुद्धा सांगितले आपल्याला, प्रमाणाचे उपलब्धी, साधन, ज्ञान, परीक्षा आणि प्रमाण. ठीक आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचे 2-3. आता प्रमाणाची परिभाषा काय सांगितली, इम्पॉर्टन्स आहे खूपदा आपल्याला विचारतात, प्रमाणाची परिभाषा लिहून त्याचं क्लिनिकल इम्पॉर्टन्स लिहा. काय म्हटलेलं आहे, प्रमाता येणार्थ प्रमेनोती तत्प्रमाण. वात्सायनने सांगितलेलं काय म्हटलेलं आहे, प्रमाता म्हणजेच कोण, तर आपण काय करतात, ज्ञान ग्रहण करत आहे, तर ज्ञान जे ग्रहण करणारे असतात त्याला काय म्हणतो आपण, तर प्रमाता म्हणतो असतो. ठीक आहे. काय म्हटलं त्यांनी, प्रमाता ज्या साधनांद्वारा विषयांचे ज्ञान प्राप्त करतो त्याला काय म्हणतो आपण, तर प्रमाण म्हणतो असतो. ठीक आहे. इथे नेक्स्ट लिहिली आणि प्रमाकरणम प्रमाण. ठीक आहे. प्रमाण म्हणजेच काय, यथार्थ ज्ञान, म्हणजे यथार्थ ज्ञानाचे साधन आहे. करण म्हणजेच काय, साधन, त्याला काय म्हणतो आपण, प्रमाण म्हणत असतो. आता प्रमाणाचे लक्षण काय सांगितले यांनी, यथार्थ अनुभव प्रमा तत् साधनमचे प्रमाणम. ठीक आहे. उदयनाचार्याने म्हटलं काय आहे, तर यथार्थ ज्ञानाला काय म्हणतात, प्रमा म्हणत असतात, आणि त्याच्या जो यथार्थ अनुभवाचं साधन आहे त्याला काय म्हणतो आपण, तर प्रमाण म्हणत असतो. आता प्रमाणाचे स्वरूप कसे म्हटलेले यांनी, तर प्रमाण म्हणजेच काय, यथार्थ ज्ञान होय, आणि त्याचे जे साधन आहे तेच काय आहे, तर प्रमाण आहे. इम्पॉर्टंट आहे टर्म. प्रमा काय, प्रमाण काय, प्रमाता काय, प्रमा काय. ठीक आहे. हे आपल्याला टर्म थोडं लक्षात ठेवायचे आहे. आता नेक्स्ट त्यांनी टॉपिक दिला आहे बुद्धीचे पर्याय. बुद्धीचे पर्याय काय काय आहेत, ते बुद्धी, उपलब्धी आणि ज्ञान.
तर बुद्धीची व्याख्या काय दिली ती इम्पॉर्टन्स आहे. खूपदा आपल्याला SAQसाठी सुद्धा विचारता हा टॉपिक की बुद्धीची व्याख्या लिहून बुद्धीचे प्रकार लिहा म्हणून. ठीक आहे. काय म्हटलं यांनी, सर्व व्यवहार हेतुर्गुणं बुद्धिर्ज्ञानम तर्कसंग्रहाने सांगितलेलं आहे की जे सर्व प्रकारचे आपले जे व्यवहार होतात किंवा जे सर्व प्रकारचे आपण व्यवहार करत असतो त्याचं ज्ञान आपल्याला ज्या हेतूने होते म्हणजे ज्या कारणाने होते त्या कारणाला काय म्हणतो आपण, तर बुद्धी म्हणत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आणि बुद्धीचे पर्याय दिलेले आहेत. कोणकोणत्या टाईप्सचे, तर अनुभव आणि स्मृती. तर अनुभव म्हणजेच काही, अनुभव 2 प्रकार पण बायफर्केट केलेला आहे, यथार्थ अनुभव आणि अयथार्थ अनुभव. ठीक आहे. हा चार्ट जो आहे हा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला खूपदा एक्झाममध्ये विचारतात बुद्धीचे प्रकार लिहा. ठीक आहे. किंवा बुद्धी बस एवढं आपल्याला तर आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. ठीक आहे. नंतर स्मृतीमध्ये काय तर प्रमाजन्य यथार्थ आणि अप्रमाजन्य अयथार्थ. ठीक आहे. काय म्हटलं यांनी 4 प्रकार केले याचे, प्रत्यक्ष, अनुमती, उपमिती आणि शब्द. या 4 प्रमाणांद्वारे आपण काय करतो, यथार्थ अनुभव करत असतो. नंतर अप्रमा काय म्हटलं, अयथार्थ अनुभव. याच्यामध्ये यांनी टाईप्स दिलेत परत संशय, विपर्य आणि तर्क. संशयाला परत समान धर्मजन्य, प्रतिपत्तीजन्य आणि असाधारण धर्मजन्य. नंतर विपर्य म्हणजेच काय तर भ्रांती. नंतर तर्काचे पण यांनी टाईप्स केले आहेत, व्याघात, आत्माश्रय, अनन्याश्रय, चक्रक आणि अनवस्था. आता आपण बघू याला डीपमध्ये की काय काय याचं मिनिंग आहे आणि काय काय कसं काय होतं. ठीक आहे. पहिले काय दिलं यांनी, स्मृती काय म्हटलेलं यांनी, तर दृष्ट श्रुतानुभूतानां स्मरणार्थ स्मृतिरुच्यते. म्हणजे अनुभवजन्य जे ज्ञान आहे त्याला काय म्हणतो आपण, स्मृती म्हणत असतो. सपोज आपल्याला माहिती आहे आपण अग्नीला हात लावला तर काय आपल्याला चटका बसतो, हे काय आपल्याकडे स्मृती आहे. आपण काय करतो, नेक्स्ट टाईम त्याला हात लावत नाही. ठीक आहे. काय म्हटलं ना, अनुभवजन्य ज्ञानम स्मृतीजन्य 2 प्रकार केले, कोणते, प्रमाजन्य यथार्थ आणि अप्रमाजन्य यथार्थ. आता यांनी स्मृतीचे कारण कोणते सांगितले, तर 8 कारण सांगितले. MCQ सुद्धा येतो इथे, स्मृतीचे कारणे किती आहेत, 8 आहेत आणि कोणते कारण आहे असा पण क्वेश्चन होतो. तर काय दिलेलं आहे, निमित्त कारण, रूपग्रहण, सादृश्य, सविपर्याय, सत्वानुबंध, अभ्यास, ज्ञानयोग आणि पुनशोध. ठीक आहे. आपण आता स्मृतीचे 8 कारण, आता काय दिलं, निमित्त कारण. एखादं सपोज निमित्त झालं तर एखादं आपल्याकडे काहीतरी आपल्याला आठवलं तर आपल्याला काय स्मृती येते त्या गोष्टीची. सेकंड काय तर रूपग्रहण, समान आपल्याला जर वस्तू दिसली तर आपण काय म्हणू शकतो, हे असं असू शकते. नंतर सादृश्य म्हणजेच काय, त्याच्यासारखी वस्तू दिसली सेम. ठीक आहे. नंतर सविपर्याय म्हणजेच काय, आपण काय करत असतो त्याच्यावरून आपण काय करतो, ते विरुद्ध गोष्टीचं ज्ञान घेत असतो. नंतर काय म्हटलं, सत्वानुबंध. ठीक आहे. नंतर काय, सभ्यास, आपण खूप एकाच गोष्टीला खूप वारंवार जर त्याला आठवलं तर ते पण काय स्मृतीमध्ये जातं. नंतर ज्ञानयोग, त्याचं गोष्टीचं ज्ञान घेणे. ठीक आहे. नंतर काय म्हटलं, पुनश्रुत, पुन्हा एखाद्या गोष्टीला ऐकणे, तर आपण काय करतो, ती गोष्ट आपल्याला पाठ होते. ठीक आहे. असं आपण इथं काय सांगितलं, ते 8 कारणं सांगितलेली आहेत कशामुळे आपल्याला स्मृती. ठीक आहे. नंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला ह्याच्यामध्ये अनुभव म्हणजेच काय म्हटलं तर स्मृतीपेक्षा भिन्न ज्ञान. ठीक आहे. अर्थात इथं काय म्हटलं, अज्ञान वस्तूची जे ज्ञान आहे त्याला काय म्हणतो आपण, अनुभव म्हणत असतो. 2 प्रकारचा असतो अनुभव, यथार्थ अनुभव आणि अयथार्थ अनुभव. यथार्थ अनुभव म्हणजेच काय तर व्हॅलिड एक्सपिरियन्स, म्हणजे वस्तू आपल्याला जशी आहे तशी ती नेमकी कळणे. सपोज एखादं चांदी आहे तिथं ठेवलेली, आपण चांदीला बघून म्हणजे आपल्याला वाटणे की ठीक आहे ही चांदी आहे. हे ज्ञान कसं आहे, म्हणजे आपण त्या वस्तूला बघितलं प्रत्यक्षात प्रमाणांद्वारा, जशी ती वस्तू आहे तशी ती आपल्याला कळली, त्याला काय म्हणतो आपण, यथार्थ अनुभव. नेक्स्ट आहे अयथार्थ अनुभव म्हणजे काय म्हटलं आहे तर इनव्हॅलिड एक्सपिरियन्स, म्हणजेच काय, वस्तू जशी आहे तशी ती न करता वेगळे ज्ञान होणे, म्हणजे आपल्याला मिथ्या ज्ञान होणे. सपोज आपल्याला एखादा शिंपला पडलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय वाटतं, तो पण चमकतो. जर आपण उन्हामध्ये बघितलं त्याला तर आपल्याला काय वाटतं चांदी आहे. ठीक आहे. तर ते ज्ञान कसं झालं, मिथ्या ज्ञान झालं, त्याला काय म्हणतात तर अयथार्थ अनुभव. ठीक आहे. हे एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट आहे अयथार्थ अनुभवाचे 3 प्रकार पडतात परत, संशय, विपर्य आणि तर्क. तर संशय म्हणजेच काय तर जिज्ञासा जनकम ज्ञानम संशयम, म्हणजेच काय म्हणते, एकाच वस्तूच्या ठिकाणी समान आणि परस्पर विरुद्ध धर्माचा जो विशिष्ट संबंध राहतो त्याला काय म्हणतात तर संशय म्हणतात. ठीक आहे. इथे एक एक्झाम्पल काय दिले, सपोज एखादा मंद प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये एखादी दोरी पडलेली आहे, तर आपल्याला काय वाटतं हा साप आहे. ठीक आहे. तर ते ज्ञान कसं झालं, संशयात्मक ज्ञान झालं, आपल्याला संशय येतो की साप आहे की दोरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे तर विपर्य म्हणजेच काय, भ्रांती, म्हणजे मिथ्या ज्ञान होणे. सपोज एखादा शिंपला बघून आपल्याला काय म्हणते चांदी आहे असं वाटणे. ठीक आहे. म्हणजे एका वस्तूमध्ये आपल्याला दुसऱ्या वस्तूची प्रचिती येणे, त्याला काय म्हणतो आपण तर विपर्य. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे तर्क काय म्हटलं यांनी, लॉजिक, म्हणजेच काय, यथार्थ रूपाने न जाणलेल्या कोणत्याही वस्तूला किंवा तत्वाला खरेखुरे समजण्यासाठी कारण आणि उत्पत्तीपूर्व उहापोह करण्याला काय म्हटलं यांनी, तर्क म्हटलेलं आहे. तर ते एक्झाम्पलद्वारे यांनी सांगितलं आहे. सपोज आपण एखाद्या शेतात उभं आहे. ठीक आहे. आणि तिथे एखादा मनुष्य उभा आहे त्या शेतामध्ये, खूप दुरून आपल्याला बघत आहे. तर आपल्याला काय वाटतं, दुरून बघत आहे तर आपल्याला काय वाटतं इथं एखादा मनुष्य आहे की खांब आहे असं आपल्या मनामध्ये संशय येतो. म्हणजे आपण त्याच्यावर विचार करतो. सपोज एखादा जर तो मनुष्य नसेल किंवा खांब असेल तर त्याच्यावर काय ते एखादा चिमणी वगैरे काही असेल तर ते त्याला प्रतिकार नाही करू शकत. ठीक आहे. जर जिवंत असेल किंवा मनुष्य असेल तर तुला हाकलायचा प्रयत्न करेल. ठीक आहे.
तर मग आपण असा विचार करून आपल्याला असा निर्णय निघतो आपला की तो काय आहे, तर तो माणूस नसून तो काय आहे, खांब आहे. ठीक आहे. आपण एखादा तर्क लावतो, त्याच्यामध्ये उहापोह करतो. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, तर्काचे प्रकार. तर्काचे प्रकार यांनी 5 सांगितले. कोणकोणते? व्याघात, आत्माश्रय, अनुन्याश्रय, चक्रक आणि अनवस्था. म्हणजे कशा प्रकारे आपण लॉजिक लावत असतो. तर व्याघात म्हणजेच काय, तर केलेल्या विधानानेच ते विधान अस्पष्ट होणे किंवा असिद्ध होणे. सपोज इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, एखादा मनुष्य आहे, तो मुका आहे. ठीक आहे. म्हणजे तो मुका नाही आहे, पण तो काय म्हणतो की मुका आहे असं तो बोलून दाखवत आहे. म्हणजे तिथंच काय झालं, त्याच्या बोलण्यानेच ते विधान काय झालं तर असिद्ध झालं. कारण तो बोलत आहे, तो बोलून असं सांगत आहे की मी मुका आहे असं तो सांगत आहे. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात, व्याघात. नेक्स्ट काय आहे, आत्माश्रय. आत्माश्रय म्हणजेच काय, तर लक्षण सांगताना त्याच लक्षणांचा परत आधार घेणे. आपण सपोज आपण सांगत आहे, उदाहरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ब्राह्मणाचा मुलगा तो ब्राह्मण. ठीक आहे. आपण त्याचंच लक्षण तेच सांगत आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट काय, अनुन्याश्रय. अनुन्याश्रय म्हणजेच काय, तर शशांक कूट अशी म्हटल्याने काय होते, शशांक जागृत होतो. पण ते वाक्य जर श्रवण त्याला करायचं असेल, त्याच्या आधी काय असलं पाहिजे, शशांक जागृत असला पाहिजे. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, अनुन्याश्रय. आता काय आहे, चक्रक म्हणजेच काय, तर परंपरेने युक्त अनुन्याश्रय जो असतो त्याला काय म्हणतो आपण, तर चक्रक म्हणत असतो. नेक्स्ट काय, अनवस्था. अनवस्था म्हणजेच काय, तर कल्पनास्थैर्य नसणे. म्हणजेच काय म्हणते, प्रत्येक वस्तूला दुसऱ्या वस्तूचा आधार लागणे. म्हणजे एक वस्तू आहे, त्या वस्तू दुसऱ्या वस्तूच्या आधाराने मग ती काय होते, अशी लांब साखळी तयार होत राहते. ठीक आहे. म्हणजे आधाराची जी आहे, सपोज आपण अंडा पहिल्याला किंवा मुर्गी पहिल्याला असं म्हणतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय असतो, आपण असं लांब अशी साखळी तयार होत जाते की पहिलं कोण आलं असेल त्याला काय म्हणतो आपण, तर अनवस्था म्हणतो. म्हणजे कल्पनास्थैर्य नाही आहे तिथे कुठेच. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे आपलं टॉपिक, प्रमेय. प्रमेय म्हणजेच काय, तर यथार्थ ज्ञानाचा विषयाला काय म्हणतो आपण, प्रमेय म्हणत असतो. ठीक आहे. आता प्रमेय म्हणजेच काय, तर अस्तित्वात असलेली गोष्ट. म्हणजे जेवढ्याही गोष्टी आपल्या याच्यामध्ये आहेत सृष्टीमध्ये, त्या सगळ्या काय आहेत, तर प्रमेय आहेत. प्रमेय म्हणजेच काय, तर यथार्थ ज्ञानाचा विषय आहेत त्या. आता प्रमाण म्हणजेच काय, साधन. आणि प्रमेय म्हणजेच काय, त्याचं साध्य आहे. प्रमेयाची परिभाषा काय दिली आहे, यथार्थ ज्ञानाच्या विषयाला काय म्हटलेलं आहे, प्रमेय म्हटलेलं आहे. यो अर्थ प्रमेयते तत्प्रमेय, वात्स्यायनी म्हटलेलं आहे हे. म्हणजे काय म्हटलं यांनी, जो ज्ञानाचा विषय मानला जातो त्याला काय म्हणतो आपण, प्रमेय म्हणत असतो. आता प्रमेयाची संख्या 12 सांगितले. कोणी, न्यायदर्शनाने. इम्पॉर्टन्स आहे याच्यामध्ये आपल्याला MCQ आहे, तर प्रमेयाची संख्या किती सांगितली आहे. ठीक आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगत आहे, कुठे MCQ येऊ शकतो, कुठे SAQ येऊ शकतो, कुठे LAQ येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ थोडासा व्यवस्थित पहा. तुम्ही एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही चांगला स्कोर करू शकता पदार्थ विज्ञानमध्ये. ठीक आहे. पदार्थ विज्ञान तसंही खूप जणांना अवघड जातं, कारण याचे जे टर्म्स असतात त्या खूप जणांना कळत नाही की नेमकं काय आहे हे. एकदा जर टर्म कळला तर तुम्हाला काय होतं, पदार्थ विज्ञान इझी जातं. नेक्स्ट काय आहे, तर प्रमेयाची संख्या. ते सगळे प्रमेय म्हणजेच काय म्हटलेले आहेत, यथार्थ ज्ञानाचा विषय. म्हणजे जेवढ्याही वस्तू आहेत आपल्या त्या कसं यथार्थ ज्ञानाचे विषय. त्याच्यामध्ये काय सांगितलं, 12 सांगितलं. कोणकोणते, आत्मा, शरीर, इंद्रिय, अर्थ, बुद्धी, मन, प्रवृत्ती, दोष, प्रेतभाव, फल, दुःख आणि अपवर्ग म्हणजेच ते मोक्ष. एवढं काय सांगितलं यांनी, तर प्रमेयाची संख्या सांगितली आहे. आता प्रमाता म्हणजेच काय, आपण एक टर्म बघत आहे. प्रमाण बघितलं आम्ही, नंतर प्रमाता बघितलं काय आहे, तर प्रमा बघितलं काय आहे. ठीक आहे. प्रमाता म्हणजे काय म्हटलं यांनी, आत्माज्ञ करणे, योगा ज्ञान तस्य प्रवर्तते. चरकशास्त्र 1/56 हा श्लोक आहे. काय म्हटलं आहे, तर प्रमेय म्हणजेच काय, ज्ञानाचा विषय. आणि त्याचा जो ज्ञाता आहे, म्हणजे आपण काय करतो, याचं स्टडी करत आहेत. आपण कोण आहे, तर प्रमाता आहे. म्हणजे आपण ज्ञान घेत आहे ना याच्याकडून. ठीक आहे. यथार्थ विषयाचं ज्ञान आपण घेत आहे, तर आपण कोण आहोत, तर प्रमाता आहोत. आता यांनी छोटे याच्यामध्ये श्लोकामध्ये याचं मिनिंग सांगितलं. खूप इम्पॉर्टन्स आहे. व्हायवालासुद्धा विचारतात तुम्हाला, डिफरन्स काय आहे प्रमामध्ये, प्रमेयमध्ये, प्रमाण काय असतं, प्रमाता काय असतं. ठीक आहे. तर प्रमा म्हणजेच काय, तर यथार्थ ज्ञान म्हणजे सत्य ज्ञान. प्रमेय म्हणजेच काय, तर यथार्थ ज्ञानाचा विषय. नेक्स्ट काय आहे, प्रमा म्हणजेच काय, तर यथार्थ ज्ञानाचे साधन. प्रमाकरणम प्रमाणम. म्हणजे ज्या साधनांद्वारा आपल्याला ज्ञान होते एखाद्या वस्तूचं, त्याला काय म्हणतो आपण, तर प्रमाण म्हणत असतो. ठीक आहे. प्रमाता म्हणजेच काय, तर आत्माज्ञ करते. म्हणजे जो ज्ञानग्रहण किंवा करता आहे, ज्ञाता आहे, त्याला काय म्हणतो आपण, प्रमाता. आता प्रमाणाचे महत्त्व काय आहे, तर यथार्थ ज्ञान ज्या साधनाने होते साधनाला काय म्हणतो आपण, प्रमाण. म्हणजे हे ज्ञान कसं आहे, तर असंदिग्ध ज्ञान आहे. ठीक आहे. त्या आपल्या असंदिग्ध गोष्टी आहेत त्यांची आपल्याला ज्ञान होत असतं प्रमाणांद्वारा. नंतर प्रत्यक्षादी प्रमाणांद्वारा रोगी परीक्षेत किंवा रोग निदानाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणांच आपले जे असतात, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण इत्यादी प्रमाणाचा सुद्धा आपल्याला उपयोग होत असतो. म्हणजे आपल्याला एकच प्रमाण घेऊन चालायचं नाही आहे प्रत्यक्ष, तर आपल्याला अनुमान, उपमान, युक्ती इत्यादी सुद्धा प्रमाणांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 टर्म्स दिलेले आहेत, स्वतः प्रमाण्यवाद आणि परतः प्रमाण्यवाद. स्वतः प्रमाण्यवाद म्हणजेच काय, तर स्वतःला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणे. आणि परतः प्रमाण्यवाद म्हणजेच काय, तर ज्ञान कसं होणे, ते अनुभवाने सिद्ध होणे. ठीक आहे.
आता याच्यामध्ये MCQचा टॉपिक आहे हा. याच्यामध्ये खूपदा विचारतात कोणी कोणत्या प्रमाणाला स्वीकार केला आहे. तर जे चार्वाक आहे त्यांनी कोणतं प्रमाण मानलेलं आहे, तर प्रत्यक्ष प्रमाणाचा फक्त त्यांनी मानलेलं आहे. नेक्स्ट काय आहे, तर वैशेषिक, बौद्ध, जैन यांनी 2 प्रमाणांना मानलेलं आहे. कोणकोणते, प्रत्यक्ष आणि अनुमान. नेक्स्ट आहे आपला सांख्य, योग आणि रामानुजाचार्य यांनी 3 प्रमाणांना मानलेलं आहे. कोणकोणते, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, चरक यांनी रोगांचे विशेष ज्ञानासाठी सुद्धा 3 प्रमाण मानलेले आहे. आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान. ठीक आहे. गौतम आहेत त्यांनी 4 प्रमाण मानलेले आहेत. त्यांनी कोणतं प्रमाण ॲड केलं, याच्यामध्ये युक्ती प्रमाण ॲड केलेलं आहे. ठीक आहे. सुश्रुतांनी सुद्धा 4 सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष, आगम, अनुमान आणि उपमान हे 4 प्रमाणात त्यांनी सांगितलेले आहे. तर चरकने परत पुनर्भव सिद्धीसाठी 4 सांगितले आहे. आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि योग्य हा चार्ट इम्पॉर्टन्स आहे. याच्यामधून एक MCQ आपल्याला कन्फर्म येतच असतो दरवर्षी. नंतर प्रभाकर आणि पूर्वमीमांसाचे कार्य आहेत त्यांनी प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द आणि अर्थापत्ती प्रमाणांचा स्वीकार केलेला आहे. ठीक आहे. एक यांनी वाढवलेलं आहे. कुठं वाढवलेलं आहे तर कुठं कमी केलेलं आहे, आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. कुठं एखादं वाढलेलं आहे. ठीक आहे. जसं यांनी इथे अर्थापत्ती वाढवलं. नेक्स्ट काय, कुमारी भट्ट आणि वेदांतने 6 सांगितले. कोणकोणते, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती. इथे काय ॲड केलेलं आहे, तर अनुपलब्धी हा नवीन यांनी ॲड केलेला आहे. ठीक आहे. नंतर पौराणिकने 8 सांगितलेले आहे. कोणत्या यांनी ॲड केलेलं याच्यामध्ये, तर संभव आणि ऐतिह्य यांनी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. नंतर बाकी जे आहेत ते आपल्याला एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, पण जे वरचे सांगितले आपल्याला, कारण आपण सांख्य दर्शन बघितलं, योग दर्शन बघितलं, म्हणजेच इन शॉर्ट आपण आस्तिक नास्तिक दोन्ही दर्शन बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला विचारू शकतात की कोणत्या प्रमाणांना मानलेलं आहे. ठीक आहे. तर इथे आपला जो टॉपिक आहे परीक्षा प्रमाण हा संपत आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं व्यवस्थित रीड करा. तर तुम्हाला जे तेही सांगितलं आहे SAQ येईल किंवा MCQ येईल तो टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे. थँक्यू.